नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेच्या बळावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. त्यामुळे पती पत्नीतील प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी महिला वर्ग उपवास करतो, वडाच्या झाडाला पाणी अर्पण करतो, झाडाभोवती पवित्र दोरा गुंडळतो आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. चला, या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करूयात. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त अमृत मुहूर्त सकाळी 5:26 ते 7:11 पूजा मुहूर्त सकाळी 8:55 ते 10:40 राहू काळ सकाळी 7:10 ते 8:55 राहू काळ म्हणजे या वेळेत पूजा सुरू करणे टाळावे. कोणतेही शुभ कार्य राहू काळमध्ये करू नये. सकाळी लवकर स्नान करावे. पूजाविधी. वटपौर्णिमेची पूजाविधी. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. व्रताचा संकल्प करा. वडाच्या झाडाजवळ रांगोळी काढून पूजेची तयारी करा. वडाच्या झाडाला पाणी, दूध अर्पण करा. हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहा. सावित्री, सत्यवान यांची पूजा करा. वडाच्या झाडाभोवती 7 किंवा 108 वेळा दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घाला. वट सावित्री व्रतकथा ऐका. ऐका व वाचा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. सुवासिनींनी वाण द्या व आशीर्वाद घ्या. पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागते ते पाहूयात. हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, कापसाचा दोरा, पाणी, दूध, फळे व नैवेद्य, अगरबत्ती, दिवा इत्यादी साहित्य पूजेसाठी लागतात. बघा ना, एक स्त्री अशी होती जिने साक्षात यमराजांनाही नमवले, मृत पतीला पुन्हा जिवंत केले आणि तिच्या त्या अढळ निष्ठेमुळे आजही लाखो महिला वटपौर्णिमा साजरी करतात. पण वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळण्यामागचे नेमके रहस्य काय आहे? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी बहुतेक लोकांना माहितीच नाही. कल्पना करा, घनदाट जंगल. एक तरुण राजपुत्र आपल्या पत्नीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतो आणि अचानक समोर प्रकट होतात मृत्यूचे देव यमराज. कोणतीही सामान्य व्यक्ती घाबरली असते, पण सावित्री घाबरली नाही. ती यमराजांच्या मागे चालू लागली. 1 पाऊल, 2 पाऊल असं करत करत ती मृत्यूच्या देवतांशी संवाद साधू लागली. पण तुम्हाला माहिती आहे का, सावित्रीने यमराजांकडे थेट पतीचे प्राण मागितले नव्हते. तिने अशी बुद्धिमत्ता वापरली की यमराज स्वतःच तिच्या पतीला जीवनदान देण्यास भाग पाडले. तुमच्या मते सावित्रीचा सर्वात मोठा गुण कोणता? निष्ठा, धैर्य की बुद्धिमत्ता? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा सर्वांचे वटपौर्णिमेच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मजेत राहा. धन्यवाद.